नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कालपर्यंत तुम्ही जी व्हिडिओ बघितली ती होती आमच्या तळवली गावातली भेटाभेटची व्हिडिओ। आणि आज आमच्या वाडीमध्ये सुकाई देवीचं, आमच्या ग्रामदेवतेचं आगमन होणार आहे, फुल नाचत गाजत एकदम जल्लोषामध्ये। मित्रांनो, आज आहे पालखी डावलवाडीमध्ये। संध्याकाळ झाल्या, 7:30 झाल्या, त्यांची घरं आता होतच असतील। त्यांची घरं झाल्यानंतर पालखी आम्हाला भेटणार आहे। मग आम्ही आमच्या वाडीमध्ये, आमच्या सावंतवाडीमध्ये पालखी आम्ही घेऊन येणार आहोत। आणि कशा प्रकारे आम्ही आमच्या वाडीत आगमन करणार आहोत, आमची ग्रामदेवता सुकाई देवीचं, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघायला भेटेल। आणि फुल एन्जॉयमेंट, फुल नाचवत गाजवत। आणि आमचे पूर्ण चाकरमणी, आमची पूर्ण वाडी या ठिकाणी जमा झालेली आहेत। पूर्ण चाकरमणी A to Z सगळे आलेले आहेत। आणि शिमगा उत्सव कोकणातला आणि गुहागर पट्ट्यातला मेन म्हणजे खूप खतरनाक। तर चला, तुमचा जास्त मी वेळ घेत नाही आहे, आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, हे आहे डावलवाडीतलं शेवटचं घर। या ठिकाणी डावलवाडीतली लोक आणि सावंतवाडीतली लोक म्हणजे आम्ही या ठिकाणी आता जमा झालेलो आहोत। जेव्हा एक वाडी दुसऱ्या वाडीला जेव्हा पालखी देते, तेव्हा त्या ठिकाणी दोन्ही वाडीतले ग्रामस्थ आणि पालखीसोबत असलेले गुरव त्या ठिकाणी देवीचे मौल्यवान वस्तू चेक करतात, जेणेकरून पालखी नाचवताना वगैरे ते कुठे हरवले असतील की नाही ते सगळं त्या ठिकाणी एकदम गांभीर्याने, एकदम बारकाईने बघावं लागतं। त्याच्यानंतर पालखी दुसरी वाडीतली लोक घेऊन जातात। तू काय करतोय? मित्रांनो, अंधार असल्यामुळे थोडी व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे, त्यासाठी माफी असावी। नमस्कार, गावकडे बदली झाले ना। तर मित्रांनो, आता पालखी खाली बाका स्टॉपला आली आणि इकडनं आता आमच्या वाडीमध्ये आमच्या ग्रामदेवता सुकाई देवीचं आगमन होणार आहे, एकदम नाचत वाजवत गाजवत। आणि जे भाविक आले आहेत पालखीसाठी, कोणाच्याही पायात चप्पल नाही आहे आणि आम्ही अशीच पालखी आमच्या वाडीपर्यंत घेऊन जाणार आहोत। आणि पालखी घेऊन जाताना भरपूर दगडी लागतात, पायाला काटे लागतात, पण ते काही जाणवत नाही, कारण की आमच्या खांद्यावरती, आमच्या डोक्यावरती आई सुकाई देवीचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही पालखी एकदम नाचवत गाजवत एकदम हौशीनं आम्ही घेऊन जातो मित्रांनो। आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीचा भास होत नाही की आमच्या पायाला काही दगड लागला आहे या पायामध्ये काटा घुसला आहे। आम्ही आमच्या धुंदीत चालत असतो। पालखी आता सावंतवाडीच्या सानेवरती पोहोचली आहे। या ठिकाणी जेवढ्या पण सुहासिनी बायका आहेत त्या आता ह्या ठिकाणी ओवाळणी करतील देवांची। त्याच्यानंतर
या ठिकाणी अशा प्रकारे पालखी नाचवली जाणार आहेत. दोन्ही वाडीचे ग्रामस्थ मिळून, डावलवाडी आणि सावंतवाडी दोन्ही वाड्यांच्या ग्रामस्थांकडून एकदम चांगल्या प्रकारे, एकदम उत्साहाने आणि आनंदाने अशा प्रकारे ही पालखी आता ह्या ठिकाणी नाचवण्यात येईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या वाडीमध्ये ग्रामदेवता श्री सुकाई देवीचं आगमन झालेलं आहे आणि आता ह्या ठिकाणी विराजमान झालेली आहे. मित्रांनो, आज कोणीही झोपणार नाही आहे वाडीमध्ये. आज ह्या ठिकाणी पूर्ण वाडी जागरण करणार आहे. जो कोणी जर घरामध्ये झोपायला गेला तर त्या ठिकाणी पूर्ण ढोल घेऊन जातात आणि वाजवत त्याला उठवून उचलून घेऊन येतात. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आमच्या वाडीमध्ये जागरण असतं आणि खूप मजा करतो, खूप एन्जॉयमेंट असते. आणि दुसऱ्या दिवशी आमची ग्रामदेवता घरं घेणार आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये भेटीला जाणार आहे. तर मित्रांनो, ती व्हिडिओ नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. नामध्ये गावांमध्ये कशा प्रकारे देवींचं ग्रामदेवतेचं आगमन होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.